मटेरियल लेवलचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहून घ्या. मी तोपर्यंत तो प्रॉब्लेम नंतर एक्सप्लेन करते, अगोदर लेवल्स एक्सप्लेन करते. बघा, मटेरियल लेवलमध्ये आपल्याला रिऑर्डर लेवल, मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल, ॲव्हरेज स्टॉक लेवल आणि डेंजर लेवल शिकायचे आहेत. तर रिऑर्डर लेवल म्हणजे काय? तर रिऑर्डर लेवल म्हणजे आपण ज्या वेळेला मटेरियल कंट्रोलचा टॉपिक पाहिला होता, तर त्यावेळेला आपण काही लेवल्स पाहिले होते. लेवल्स कशासाठी ठरवायचे असतात? तर आपल्याला माहिती आहे की मटेरियल मध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट असते ती साधारणपणे 50% वरतीची जी इन्व्हेस्टमेंट असते ती आपली मटेरियल मध्ये असते. 50 ते 70% पैसे जे आहे गुंतवलेले ते मटेरियल मध्ये म्हणजे कच्च्या मालात असतात. मग जर कच्च्या मालाचं ओव्हर स्टॉकिंग झालं किंवा अंडर स्टॉकिंग झालं, ओव्हर स्टॉकिंग झालं तर आपलं भांडवल गुंतून राहतं, अंडर स्टॉकिंग झालं म्हणजे कमी स्टॉक मध्ये माल राहिला तर आपल्याला प्रोडक्शनच्या वेळेला मालाची कमतरता भासते, म्हणजे प्रोडक्शन आपलं स्टॉप होऊ शकतं किंवा डिले देखील होऊ शकतं. त्यामुळे मटेरियलच्या ज्या लेवल्स आहेत त्या अगोदर ठरवून घेतल्या जातात आणि त्या लेवल ठरवून त्याप्रमाणे त्या लेवल पर्यंत मटेरियल आलं की ती ऍक्टिव्हिटी आपण करतो. हा, तर बघा, त्या ज्या लेवल्स आहेत त्या आपण अगोदर ठरवून घेणार आहोत. त्या कशासाठी? तर आपलं जे ओव्हर स्टॉकिंग, अंडर स्टॉकिंग किंवा इमर्जन्सी परचेसची कंडिशन येऊ नये म्हणून त्यासाठी ज्या लेवल्स आहेत त्या आपण अगोदर ठरवून घेणार आहोत. मग त्यामध्ये रिऑर्डरिंग लेवल म्हणजे काय? की पुन्हा ऑर्डर केव्हा प्लेस करायची ती लेवल अगोदर ठरवली जाईल. त्यानंतर मॅक्झिमम लेवल म्हणजे जास्तीत जास्त स्टॉक मध्ये किती माल असला पाहिजे, कच्चा माल किती क्वांटिटी मध्ये किंवा किती युनिट मध्ये असला पाहिजे ते ठरवलं जातं, त्याला मॅक्झिमम लेवल म्हणतात. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त स्टॉक आपल्याला मेंटेन करायचा नाहीये. त्यानंतर मिनिमम लेवल म्हणजे कमीत कमी किती स्टॉक असला पाहिजे, त्याच्या खाली स्टॉक जाता कामा नये, त्याला मिनिमम लेवल असं म्हटलं जातं. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक लेवल म्हणजे सरासरी किती स्टॉक असला पाहिजे, आपल्या ह्याच्यामध्ये कच्चा माल सरासरी किती असला पाहिजे, ती ॲव्हरेज स्टॉक लेवल मेंटेन केली जाते. आणि डेंजर लेवल म्हणजे ह्यापर्यंत आपला स्टॉक आला नाही पाहिजे, एवढ्या युनिट पर्यंत, नाहीतर आपल्याला इमर्जन्सी परचेस करावा लागेल, त्याला डेंजर लेवल असं म्हणतात. अशा 5 लेव्हल्स ज्या आहेत त्या आपल्याला साधारणपणे 4 लेव्हल्स प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये विचारल्या जातात आणि काही प्रॉब्लेम मध्ये ही जी 5वी लेवल आहे डेंजर लेवल ती विचारली जाते. आता आपण आपला जो फर्स्ट प्रॉब्लेम आहे तो समजावून घेऊ. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट रिऑर्डरिंग लेवल, मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल, ॲव्हरेज स्टॉक लेवल अँड डेंजर लेवल. 5 लेवल्स आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर त्यासाठी जी गिवन इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये लीड टाइम किंवा त्यालाच आपण रिऑर्डरिंग पिरियड वगैरे हे देखील म्हटलं जातं, तर तो पिरियड दिलेला आहे. तर पिरियड 4 प्रकारचा पिरियड आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे ॲव्हरेज 10 डेज. हा पिरियड जो आहे तो डेज मध्ये असू शकतो, वीक मध्ये असू शकतो म्हणजे आठवड्यांमध्ये, मंथ मध्ये असू शकतो किंवा डायरेक्ट इयरचा पिरियड असू शकतो. पण शक्यतो इयरचा देत नाही, तर तुम्हाला डेज मध्ये, मंथ मध्ये, वीक्स मध्ये हा पिरियड दिला जातो. मग ॲव्हरेज 10 डेजचा पिरियड दिलेला आहे. मॅक्झिमम पिरियड आहे 15 डेज, मिनिमम पिरियड आहे 6 डेज, मॅक्झिमम पिरियड फॉर इमर्जन्सी परचेस जो आहे तो आहे 4 डेज. हा जो आहे हा आपल्याला फक्त डेंजर लेवल साठी वापरायचा आहे. त्यानंतर रेट ऑफ कन्झम्पशनचा दर, वापरण्याचा दर तो दिलेला आहे. ॲव्हरेज 15 युनिट वापरावे लागतात पर डे, मॅक्झिमम 20 युनिट वापरावे लागतात पर डे, मिनिमम 10 युनिट वापरावे लागतात पर डे आणि ऑर्डरिंग क्वांटिटी, कधी कधी इथे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी देखील म्हणतात, तर ती आहे 200 युनिट्सची. सर्वांचा प्रॉब्लेम लिहून झाला असेल नोटबुक मध्ये. मी आता प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करते. लिहून झाला असेल तर रेज हँड करा.
ओके, मग आपण सोल्युशनला सुरुवात करू. बघा, फर्स्ट आपल्याला रिऑर्डरिंग लेवल कॅल्क्युलेट करायची. जोपर्यंत तुम्ही रिऑर्डरिंग लेवल कॅल्क्युलेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या लेवल कॅल्क्युलेट करता येत नाही, कारण की त्या सगळ्या डिपेंड्स आहेत रिऑर्डरिंग लेवलवर. त्यामुळे जरी तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये फक्त मॅक्झिमम लेवल काढा किंवा मिनिमम लेवल काढा एवढं जरी सांगितलं असेल तरी तुम्हाला रिऑर्डरिंग लेवल मात्र काढावीच लागणार आहे, कारण त्याशिवाय प्रॉब्लेम पुढे जात नाही. म्हणून आपण फर्स्ट कॅल्क्युलेशन घेतोय रिऑर्डरिंग लेवलचं. कॅल्क्युलेशन ऑफ रिऑर्डरिंग लेवल. कॅल्क्युलेशन ऑफ रिऑर्डरिंग लेवल. त्यासाठी फॉर्म्युला आपण आधी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू. हा शॉर्ट फॉर्मचा जो फॉर्म्युला आहे तो रिमेंबर करण्यासाठी सोपा आहे, लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे, म्हणून आपण तो आधी लिहिणार आहोत. रिऑर्डरिंग लेवल इज इक्वल टू mx.c इंटू mx.rp. mx मीन्स मॅक्झिमम आणि c मीन्स कन्झम्पशन. देन mx मीन्स मॅक्झिमम आणि rp मीन्स रिऑर्डरिंग पिरियड. फुल फॉर्म मध्ये आपण हाच फॉर्म्युला लिहून घेऊ. इज इक्वल टूचं चिन्ह करा, बरोबर इज इक्वल टूच्या खाली करा. आणि लिहिताना मी हा जो फॉर्म्युला आहे हा एका ओळीत लिहिलेला आहे, परंतु तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये जर पूर्ण ओळ अशी बसत नसेल तर मॅक्झिमम रेट ऑफ आणि हा कन्झम्पशन पर डे शब्द खाली घ्या. त्यानंतर मॅक्झिमम रिऑर्डरिंग टाइम जो आहे तर मॅक्झिमम रिऑर्डर अँड टाइम इन डेज हा खाली घ्या शब्द, म्हणजे तुमचा एका ओळीमध्ये फॉर्म्युला बसेल. खालच्या ओळीवर येऊ देऊ नका. मी ट्राय करते खाली घेऊन. माझा पूर्णच हे होईल तो खाली. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने लिहायचं आहे, की जो फॉर्म्युला आहे तो एकाच ओळीत बसवा. शक्यतो हे करू नका, पूर्ण ओळ खाली येऊ देऊ नका. इथे मला थोडेसे लिमिटेशन्स आहेत. बघा, कॅल्क्युलेशन ऑफ रिऑर्डरिंग लेवल, त्याचा फॉर्म्युला फुल फॉर्म मध्ये मॅक्झिमम रेट ऑफ कन्झम्पशन. इथे पर डे हा जो शब्द आहे हा तुमचा प्रॉब्लेम नुसार बदलेल. जर वीक मध्ये असेल तर इथे पर वीक येईल, मंथ मध्ये असेल तर पर मंथ येईल. मॅक्झिमम रेट ऑफ कन्झम्पशन पर डे, आता डे मध्ये आहे म्हणून गुणिले मॅक्झिमम रिऑर्डरिंग टाइम इन डे. हा इथे पण वीक मध्ये असेल तर वीक येईल, मंथ मध्ये असेल तर मंथ येईल. एवढं फक्त आपल्याला चेंजेस करायचे आहेत, नाही तर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हाच फॉर्म्युला आपल्याला रिऑर्डरिंग लेवल काढताना वापरायचा आहे. आता मॅक्झिमम रेट ऑफ कन्झम्पशन पर डे किती दिलेला आहे ते आपण प्रॉब्लेम मध्ये चेक करू, आणि मॅक्झिमम रिऑर्डर टाइम किती आहे किंवा पिरियड किती आहे ते चेक करू. त्यासाठी प्रॉब्लेम पहा. बघा, प्रॉब्लेम मध्ये मॅक्झिमम लीड टाइम पिरियड किती दिलेला आहे 15 डेज आणि मॅक्झिमम कन्झम्पशन आहे 20 युनिट पर डे. मग आता फॉर्म्युला मध्ये आपण किमती टाकून उत्तर काढू. इज इक्वल टू चं चिन्ह करा. 20 युनिट इंटू 15 डेज. हे कॅल्क्युलेशन छोटं असतं त्यामुळे हे जे प्रत्येक शब्द आहे याला मार्क्स आहेत. म्हणजे तुम्ही जर युनिट शब्द नाही लिहिला किंवा इकडे डेज शब्द नाही लिहिला, फक्त 20 गुणिले 15 लिहिले तर मार्क मिळणार नाहीयेत. त्यामुळे 20 युनिट्स इंटू 15 डेज. मग 20 गुणिले 15 करा, कॅल्क्युलेशन करून उत्तर येते तुमचं 300 युनिट्स. 300 युनिट्स. फर्स्ट कॅल्क्युलेशन केलं आपण रिऑर्डरिंग लेवलचं. रिऑर्डरिंग लेवलचं कॅल्क्युलेशन साठी फॉर्म्युला वापरला मॅक्झिमम रेट ऑफ कन्झम्पशन पर डे इंटू मॅक्झिमम रिऑर्डर टाइम इन डेज. तुम्ही टाइम लिहा किंवा पिरियड लिहा, दोन्हींचा अर्थ एकच होतो. त्यानंतर सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या. किमती टाकून 20 युनिट हा मॅक्झिमम कन्झम्पशन होतं आणि 15 डेज हा मॅक्झिमम पिरियड होता, म्हणून दोन्हींचा गुणाकार केला. फायनल आन्सर आला आपलं 300 युनिट्स. इथे आपलं पहिलं कॅल्क्युलेशन संपलं. आता सेकंड कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ मॅक्झिमम लेवल. त्याचा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम लेवल इज इक्वल टू, शॉर्ट फॉर्म मध्ये जो फॉर्म्युला आहे RL प्लस RQ मायनस इन ब्रॅकेट MN.C इंटू MN.RP. फुल फॉर्म मध्ये R
चा अर्थ आहे रिऑर्डर, एल चा अर्थ आहे लेवल, त्यानंतर परत आर चा अर्थ आहे रिऑर्डर आणि क्यू चा अर्थ आहे क्वांटिटी. एम एन म्हणजे मिनिमम, सी म्हणजे कन्झम्पशन, परत एम एन म्हणजे मिनिमम आणि आर पी म्हणजे रिऑर्डर पिरियड. आता आपण फुल फॉर्म मध्ये फॉर्म्युला लिहून घेऊ. इज इक्वल टू चं चिन्ह करा आणि फॉर्म्युला लिहा. रिऑर्डर लेवल प्लस रिऑर्डर क्वांटिटी मायनस ब्रॅकेट मध्ये मिनिमम रेट ऑफ कन्झम्पशन पर डे इंटू मिनिमम लीड टाइम इन अ डे. रिऑर्डर लेवल प्लस रिऑर्डर क्वांटिटी मायनस कंसामध्ये मिनिमम रेट ऑफ कन्झम्पशन पर डे गुणिले मिनिमम लीड टाइम इन डे. आता सूत्रामध्ये किमती टाकताना रिऑर्डर लेवल आपण आपल्या पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये काढलेली आहे, ती आहे 300 युनिटची. रिऑर्डर क्वांटिटी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे, मिनिमम रेट ऑफ कन्झम्पशन पण प्रॉब्लेम मध्ये आहे आणि मिनिमम लीड टाइम इन अ डे तो पण प्रॉब्लेम मध्ये आहे. त्यासाठी आपण आता प्रॉब्लेम पाहू. प्रॉब्लेम मध्ये पहा, मिनिमम पिरियड जो आहे लीड टाइम तो किती आहे 6 डेज आहे. त्यानंतर मिनिमम कन्झम्पशन आहे 10 डेज, 10 युनिट पर डे. बघा मिनिमम टाइम 6 डेज, मिनिमम युनिट्स जे आहेत 10 युनिट्स पर डे आणि ऑर्डरिंग क्वांटिटी म्हणजेच रिऑर्डर क्वांटिटी ती आहे 200 युनिट्स. ही 3 इन्फॉर्मेशन आपण प्रॉब्लेम मधून घेणार आहोत. मिनिमम पिरियड 6 डेज, मिनिमम युनिट्स जे आहेत वापरायचे ते आहे 10 युनिट्स पर डे आणि रिऑर्डर क्वांटिटी आहे 200 युनिट्स. आणि रिऑर्डर लेवल आपण आपल्या पहिल्या कॅल्क्युलेशन मधून घेणार आहोत, ती आहे 300 युनिट्स. आता सूत्रामध्ये किमती टाकून आपण उत्तर काढूयात. सूत्रामध्ये किमती टाका. इथे तुम्ही शब्द लीड टाइम न टाकता अगोदरचा जो होता रिऑर्डर टाइम किंवा रिऑर्डर पिरियड तो टाकला तरी चालेल, म्हणजे एकच शब्द तुम्ही लक्षात ठेवाल. इथे लीडच्या ऐवजी रिऑर्डर टाकलं तरी चालेल. घ्या कॅल्क्युलेशन. आता उत्तर काढतोय आपण मिनिमम लेवलचं. मिनिमम लेवलचं उत्तर काढतोय. मिनिमम लेवलचं कॅल्क्युलेशन घ्या. नाही, मॅक्झिममचं काढतोय, मॅक्झिममचं घ्या. किमती टाका. रिऑर्डर लेवल जी आपण पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये काढलेली आहे 300 युनिट. रिऑर्डर क्वांटिटी प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे ऑर्डरिंग क्वांटिटी 200 युनिट. मग 300 युनिट अधिक 200 युनिट वजा मिनिमम रेट ऑफ कन्झम्पशन पर डे प्रॉब्लेम मधून घेतला आपण 10 युनिट्स आणि मिनिमम रिऑर्डर टाइम इन अ डेज तो आहे 6 डेज. आता कॅल्क्युलेशन करताना सरळ सरळ कॅल्क्युलेशन नाही करायचं. जर तुम्ही सरळ सरळ कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर चुकू शकतं. त्यामुळे कॅल्क्युलेशन करताना काय करायचं तर 300 आणि 200 याच्या आधी बेरीज करून घ्यायची. त्यानंतर हा कंस सोडवून घ्यायचा, 10 गुणिले 6 म्हणजे 60 आणि त्यानंतर मग ह्या बेरजेतून कंस सोडवून आलेलं जे उत्तर आहे ते मायनस करायचं. मग त्यासाठी कॅल्क्युलेशन या पद्धतीने करा. 300 युनिट आणि 200 युनिट बेरीज आली 500 युनिट वजा कंस सोडवला आपण 10 गुणिले 6 म्हणजे 60. मग आता 500 युनिट मधून 60 युनिट मायनस करा. मायनस करून उत्तर येते आपलं मायनस करून 440 युनिट. मायनस करून 440 युनिट. थोडस मी इकडे घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. 440 युनिट. मॅक्झिमम लेवल आपण कॅल्क्युलेट केली. फक्त कॅल्क्युलेट करताना तेवढं लक्षात ठेवा की आपल्याला कंस सेपरेट सोडवायचं आहे, इकडचं सेपरेट कॅल्क्युलेशन करायचं, नंतर दोन्हींची वजाबाकी करायची आहे. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन घ्या मिनिमम लेवलचं. कॅल्क्युलेशन ऑफ मिनिमम लेवल. मिनिमम लेवलचा फॉर्म्युला आहे शॉर्ट फॉर्म मध्ये मिनिमम स्टॉक लेवल किंवा नुसतं मिनिमम लेवल लिहिलं तरी चालेल. RL मायनस
कंसात AC इंटू A डॉट RP. RL म्हणजे रिऑर्डर लेवल, AC म्हणजे ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन आणि ARP म्हणजे ऍव्हरेज रिऑर्डर पिरियड. मग RL आपण आपल्या पहिल्याच कॅल्क्युलेशन मध्ये काढलेली रिऑर्डर लेवल 300 युनिटची, आणि ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन आणि ऍव्हरेज रिऑर्डर पिरियड आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. मग त्यासाठी प्रॉब्लेम पहा. बघा, प्रॉब्लेम मध्ये ऍव्हरेज लीड टाइम 10 डेज आहेत आणि ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन 15 युनिट पर डे आहे. मग आपण 15 युनिट ऍव्हरेज कन्झम्पशन घेणार आहोत आणि टाइम 10 डेज घेणार आहोत ऍव्हरेजचा. सूत्रामध्ये किमती टाकून कॅल्क्युलेशन करू. त्यासाठी आधी फुल फॉर्म मध्ये आपण सूत्र टाकून घेतलं. इथे पण तुम्ही हा लीड शब्दाच्या ऐवजी रिऑर्डर शब्द टाकला तरी चालेल, म्हणजे एकच शब्द तुम्ही लक्षात ठेवा. ऍव्हरेज रिऑर्डर टाइम इन डेज. फुल फॉर्म मध्ये सूत्र टाकून घेतलं आपण. मिनिमम लेवलचं रिऑर्डर लेवल मायनस कंसात ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन पर डे इंटू ऍव्हरेज रिऑर्डर टाइम इन अ डे. आता रिऑर्डर लेवल आपण आधीच काढलेली होती पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये. 300 युनिट वजा कंसात 15 युनिट गुणिले 10 डेज. कॅल्क्युलेशन करायचं. 300 तसेच ठेवायचे, 15 गुणिले 10 करून घ्यायचे 150. 300 युनिट वजा 150 युनिट, फायनल आन्सर येत आहे 150 युनिट. 150 युनिट. मिनिमम लेवल आपण कॅल्क्युलेट केली, उत्तर आलं 150 युनिट. त्यानंतर घ्या ऍव्हरेज स्टॉक लेवल. ऍक्च्युली ऍव्हरेज स्टॉक लेवल आपण दोन सूत्रांनी कॅल्क्युलेट करू शकतो, पण जे जनरली वापरण्याचा फॉर्म्युला आहे तो हा आहे. तो म्हणजे ऍव्हरेज स्टॉक लेवल इज इक्वल टू मिनिमम लेवल प्लस 1/2 RQ. RQ मीन्स रिऑर्डर क्वांटिटी. फुल फॉर्म मध्ये सूत्र लिहू आपण. मिनिमम लेवल प्लस 1/2 म्हणजे 1/2 ऑफ ऑर्डरिंग क्वांटिटी किंवा रिऑर्डर क्वांटिटी. ऑफ रिऑर्डर क्वांटिटी. आता मिनिमम लेवल आपण आपल्या अगोदरच्या कॅल्क्युलेशन मध्ये काढलेली आहे. मिनिमम लेवल पहा 150 युनिट आलेली आहे. त्यानुसार आता आपण कॅल्क्युलेशन करू. ऍव्हरेज स्टॉक लेवलचं मिनिमम लेवल आहे 150 युनिट अधिक 1/2 गुणिले 200 युनिट. ऑर्डरिंग क्वांटिटी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे 200 युनिट. मग आता कॅल्क्युलेशन असं करायचं, 150 तसेच ठेवायचे आणि प्लसच्या इकडचं कॅल्क्युलेशन जे आहे म्हणजे 1/2 ने 200 ला भाग द्यायचा, म्हणजे 2 ने 200 ला भाग द्यायचा, बरोबर 150 युनिट अधिक 100 युनिट. 2 ने 200 ला भाग दिला म्हणजे 100 युनिट आले. 150 आणि 100 यांची बेरीज करा, 250 युनिट. पहिलाच प्रॉब्लेम असल्यामुळे आपण एकाच फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेशन घेतोय. नंतर उद्याच्या लेक्चरला किंवा पुढच्या लेक्चरला आपण दोन्ही फॉर्म्युले वापरून ऍव्हरेज स्टॉक लेवलचं कॅल्क्युलेशन घेऊ. ऍव्हरेज स्टॉक लेवल बरोबर मिनिमम लेवल प्लस 1/2 ऑफ रिऑर्डरिंग क्वांटिटी. मग मिनिमम लेवल 150 युनिट आहे प्लस 1/2 म्हणजे 1/2 गुणिले रिऑर्डर क्वांटिटी आहे 200 युनिट. 150 मध्ये 200च्या हाफ किंवा 2 भाग देऊन कॅल्क्युलेट केलेली 100 युनिट ऍड केले, फायनल आन्सर आलं 250 युनिट. आता लास्ट कॅल्क्युलेशन डेंजर लेवल. डेंजर लेवल साठी सेपरेट फॉर्म्युला आहे. कॅल्क्युलेशन ऑफ डेंजर लेवल. डेंजर लेवलचा फॉर्म्युला आहे ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन इंटू मॅक्झिमम पिरियड किंवा मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड फॉर इमर्जन्सी परचेस. फुल फॉर्म मध्ये घ्या, ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन पर डे इंटू मॅक्झिमम लीड टाइम किंवा मॅक्झिमम रिऑर्डर टाइम फॉर इमर्जन्सी परचेस इन अ डे. तो आपल्याला
सेपरेट दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. ऍव्हरेज कन्झम्पशन आपल्याला माहिती आहे. ऍव्हरेज कन्झम्पशन पहा, कन्झम्पशन मध्ये 15 युनिट आहे ऍव्हरेज कन्झम्पशन. आणि इमर्जन्सी परचेसचा टाइम दिलाय बघा, मॅक्झिमम फॉर इमर्जन्सी परचेस 4 डेज. 4 डेज आहे, त्यामुळे 4 ने आपल्याला 15 ला गुणायचे. मग कॅल्क्युलेशन घ्या डेंजर लेवलचं. सूत्रात किमती टाका. ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन आहे 15 युनिट आणि मॅक्झिमम लीड टाइम फॉर इमर्जन्सी परचेस इन डेज तो आहे 4 डेज. 15 गुणिले 4, 15 चौक 60, 60 युनिट हे आपलं डेंजर लेवलचं उत्तर आहे. म्हणजे तुमची जर क्वांटिटी 60 युनिटवर आली समजा स्टॉकची, तर तुम्हाला इमर्जन्सी परचेस करावं लागेल. ही तुमची डेंजर लेवल आहे. इथपर्यंत स्टॉक खाली येऊ द्यायचा नाही. इथे आपले सर्व कॅल्क्युलेशन संपलेले आहेत. तुमच्यासाठी पुन्हा एकदा सर्व कॅल्क्युलेशन्स दाखवते मी. बघा, फर्स्ट कॅल्क्युलेशन आपण रिऑर्डरिंग लेवलचं केलं, ते आलं 300 युनिटचं. त्यानंतर मॅक्झिमम लेवल कॅल्क्युलेट केली, ती आली 440 युनिटची. त्यानंतर मिनिमम लेवल कॅल्क्युलेट केली, ती आली 150 युनिट. ऍव्हरेज लेवल कॅल्क्युलेट केली, ती आली 250 युनिट. आणि डेंजर लेवल कॅल्क्युलेट केली, ती आली 60 युनिट. म्हणजे तुम्ही मिनिमम जो स्टॉक ठेवणार आहात तो 150 युनिटचा असणार आहे. मॅक्झिमम स्टॉक 440 युनिटचा असणार आहे. त्यापेक्षा जास्त स्टॉक झाला तर ओव्हर स्टॉकिंग होईल. 150 पेक्षा खाली गेला तर अंडर स्टॉकिंग होईल. ऍव्हरेज तुम्ही किती ठेवला पाहिजे, 250 युनिटचा ठेवला पाहिजे. आणि तुम्ही जर 60 युनिट पर्यंत गेलात किंवा त्याही खाली गेलात तर तुम्हाला इमर्जन्सी मार्केटमधून कच्च्या मालाची खरेदी करावी लागेल. इथे आपला प्रॉब्लेम संपलेला आहे.